नमस्कार मित्रांनो, मागच्या श्लोकात आपण पाहिलं की दुर्योधन पांडवांच्या शक्तिशाली योद्ध्यांची नावं एकामागून एक सांगतोय. आजच्या श्लोकात तो ही यादी पुढे चालू ठेवतो आणि यातून त्याच्या मनातली भीती अजून स्पष्टपणे दिसते. दृष्टकेतुष्वैकितानं काशीराजश्ववीर्यवान् उरुजित्कुन्ती भोजश्व शैबश्व नरपुंडवम्. या श्लोकात दुर्योधन पांडवांच्या सेनेतले आणखी काही पराक्रमी योद्धे सांगतो. तो म्हणतो, धृष्टकेतू, चेकितान, पराक्रमी काशीराज, पुरीजित, कुंतीभोज आणि शैब हे सगळे थोर, शूर आणि बलवान योद्धे आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, दुर्योधन थांबत नाहीये. तो जितकी नावं सांगतो तितकंच त्याचं मन अजून अस्वस्थ होत चाललेलं आहे. जेव्हा भीती वाढते तेव्हा आपणही अशाच प्रकारे समोरच्यांच्या ताकदींची यादी करत बसतो. आपल्या आयुष्यातही असंच होतं. जेव्हा एखादं काम खूप कठीण वाटतं तेव्हा आपण म्हणतो, हे पण आहे, ते पण आहे, हेही जमणार नाही, तेही जमणार नाही. हा श्लोक आपल्याला हेच सांगतो. भीती वाढली की अडचणी मोजायला आपण स्वतःच सुरू करतो आणि त्यांचं ओझं आपल्यालाच वाटायला लागतं. अध्याय 1 श्लोक 5 आपल्याला हे शिकवतो, भीती शांत झाली नाही तर मन नकारात्मक विचारांत अडकून राहतो. पुढच्या श्लोकात दुर्योधन अजून कोणाची नावं सांगतो आणि ही अस्वस्थता कशी वाढते ते पाहू. धन्यवाद. पुन्हा भेटू.